नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या तुमच्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर विवेकानंद कोचिंग क्लासेस. तर आपण पाहत आहोत धडा क्रमांक 4 इयत्ता 10वी मराठी माध्यम पर्यावरणीय व्यवस्थापन. ह्या धड्यातला बराचसा मागचा भाग आपण पाहिलेला आहे. आपण आता धड्याच्या अगदी शेवटाला आलेलो आहोत. तर आपल्याला पान नंबर 43 वर खूप छान छान माहिती दिलेली आहे, ज्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा होऊ शकेल. जसं देवराईविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर शक्यतो जे खेडेगावांमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना यांची माहिती असण्याची शक्यता आहे. देवाच्या नावानं जे काही जंगल राखून ठेवलं जातं त्याला देवराई म्हणतात. म्हणजेच मंदिराच्या आसपासचा भाग जो आहे तो देवाच्या वनाचा असा काय केला जातो, निश्चित केला जातो, ज्याच्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारची जंगलतोड होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं वृक्षतोडीचं काम होत नाही, कारण त्या जंगलामध्ये देव आहे अशी संकल्पना रुजवण्यात आली आणि ज्याच्यामुळं खूप छान असे रिझल्ट्स आपल्याला मिळतात. म्हणजेच जे काही लोक या पवित्र जंगलांमध्ये काय करतायत, जातात, त्याचा आस्वाद घेतात, पण कोणतेही लोक त्या जंगलांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण त्याच्याशी आध्यात्मिक भावना आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत. सो आपण त्याचा पुढचा भाग पाहू. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्य होय. देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षक कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे पुंजके आढळतात. म्हणजे छोटे छोटे पॅचेस आढळतात की जिथं घनदाट अशी जंगलं आहेत, पण ती खूप छोट्या छोट्या प्रमाणात आहेत. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. देवरायांची जी काही संख्या आहे ती 13,000 पेक्षाही अधिक आहेत. न नोंदवलेल्या किंवा नव्याने विकसित झालेल्या अशा बऱ्याच देवराया आहेत. महाराष्ट्रात अशा देवराई कोठे आहेत अशा ठिकाणांची यादी करा व तेथे शिक्षकांच्या सोबत भेट द्या. तर आपल्याच जवळ असणारं राधानगरी अभयारण्य इथं आहे, किंवा त्या राधानगरी भागामध्ये जी असणारी छोटी छोटी गावं आहेत या प्रत्येक गावामध्ये अशी वनं तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आईचं वन किंवा बहिणीच्या नावाने वृक्ष लावणं, या सगळ्या गोष्टी, किंवा मुलीच्या नावाने वृक्ष लावणं, ती ज्यावेळी नांदायला जाते त्यावेळी ह्या सगळ्या प्रथा अगदी छान सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर खाली आपल्याला काही चिन्ह दिलेली आहेत, ते चिन्हांचा अर्थ सांगायला सांगितलेला आहे. तर आपल्याकडं 4 चिन्ह इथं दिलेली आहेत. बघा, 4 चिन्ह दिलेली आहेत. त्यातलं पहिलं जे ब्ल्यू कलरच्या आयकॉनमध्ये व्हाईट शेडिंग असलेले जे काही आयकॉन आहे याला आपण कीप क्लीन युअर सिटी, म्हणजे तुमचं शहर स्वच्छ ठेवा, तुमच्या शहरामध्ये घाण करू नका. तुम्ही जे काही वापरत असलेलं प्लास्टिक आहे किंवा तुम्ही जे काही वापरताय त्याच्यामध्ये कचरा होणार नाही, त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या, असं ते चित्र तुम्हाला दाखवतं, चिन्ह दाखवतं. त्यानंतर एक ॲडॅप्टर आहे, पॉवर ॲडॅप्टर, आणि त्याला एक पान आलं असं दाखवलं आहे. तर ही ग्रीन एनर्जीचं सिम्बॉल आहे. त्यानंतर सायकलचं एक चिन्ह दिले, ग्रीन सायकल आहे. याचा अर्थ आहे रिन्युएबल रिसोर्सचा यूज करा. पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा तुमचं प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट पण वापरू नका, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. त्यानंतर सेव्ह वॉटर म्हणजेच पाणी वाचवा, याचं सिम्बॉल आपल्याला दिलेला आहे. तर जैवविविधतेचं संवर्धन कसं करता येईल याच्याविषयी 7 मुद्दे आपल्याला दिलेले आहेत. तर 7 मुद्द्यांची चर्चा आपण पटकन करून घेऊ. दुर्मिळ जातींच्या सजीवांचे रक्षण करणे. मग त्यात प्राणी येतील, वनस्पती येतील. ज्या दुर्मिळ अशा प्राणी आहेत, वनस्पती आहेत, यांचं रक्षण केलं पाहिजे. दुसरा मुद्दा, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य
यांची निर्मिती करणं. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे, म्हणजेच काही ठिकाणी अशी क्षेत्र घोषित करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटींना तुम्ही काय करायचं आहे, बंधनात आणायचं आहे, किंवा कोणतंही कार्य जे आहे, मग एखादी जंगलतोडीचं कार्य असेल, किंवा तिथं वास्तव्यास राहण्यासाठीचं कार्य असेल, किंवा इतर शेती करण्याचं काम असेल, हे जंगलांमध्ये न करू देणं, कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप टाळणं, हे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करून तिथल्या असणाऱ्या प्राण्यांना, पशूंना, वनस्पतींना काय केलं पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे. विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना विशेष महत्त्व देऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करणं. जसे की ताडोबा अभयारण्य, की जिथं आपले जे की पट्टेरी वाघ आहेत, भारतीय किंवा आशियाई पट्टेरी वाघ आहेत, यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मग ह्या प्रयत्नांचं फळ म्हणून त्यांची संख्या चांगली वाढलेली आहे. त्यानंतर कायद्याचे पालन करणे आणि कायद्याचे पालन करण्याची अंमलबजावणी करणे, किंवा थोडक्यात कायदा पाळायला लावणे, कठोरपणे पाळायला लावणे, हे करता येईल. किंवा कठोर कायदा जो आहे तो विशिष्ट लोकांना लावणे किंवा पालन करण्याची सक्ती करणं. त्यानंतर पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणं, जी काही ज्ञान आपल्याकडं आत्मसात आहे त्याची नोंद आपल्याला करता आली पाहिजे. त्यानंतर काय सांगतात पहा, तर या धड्यामध्ये आपण काही कायदे, काही नियम आणि काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी अभ्यासले की ज्याच्यामुळे पर्यावरण रक्षण होईल. तेच पुढे सांगितले आपल्याला. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण संवर्धन आणि रक्षण संदर्भात कायदे, नियम काय आहेत हे अभ्यासले. समाजामध्ये स्वयंप्रेरणेने अनेक लोक एकत्र येऊन देखील हे कार्य करत आहेत. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या संस्था यात कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी काही नावं आपल्याला खाली दिलेली आहेत. जसे की स्वयंसेवी संस्था, की ज्या स्वतः काम करतात, त्यांना कोणत्याही सरकारी संस्थेचं कोणत्याही प्रकारे यांना मदत नसते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नई, गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्ली, चिपको सेंटर तेहरी गढवाल. पुढचा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय संस्था. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN, मुख्यालय ग्लॅन, स्वित्झर्लंड. त्यानंतर इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, IPCC, मुख्यालय जिनेवा. संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम, मुख्यालय नैरोबी, केनिया, UNEP. वर्ल्ड लाईफ फंड, WWF, न्यूयॉर्क. बर्ड लाईफ इंटरनॅशनल, मुख्यालय केम्ब्रिज. हरित हवामान निधी, सेंगडो, दक्षिण कोरिया. ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या विशिष्ट प्रकारचं काम ह्या पर्यावरण संवर्धनासाठी करत असतात. त्यानंतर पुढचं आहे ग्रीन पीस. ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. 26 देशातील 25 लाखहून अधिक व्यक्ती त्याच्या संदर्भात सभासद आहेत. वरील संस्थांच्या कामांविषयी तुम्ही इंटरनेटवर माहिती मिळवू शकता. त्यांच्या विविध अशा वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटवरून तुम्ही काय करू शकता, त्याच्याविषयी माहिती मिळवू शकता. आता पान पुढचं पलटायचं आपल्याला. पान नंबर 44 वर आपल्याला एक वेब दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्यावरणात तुमची नेमकी भूमिका काय, म्हणजे तुम्हाला नेमकी काय भूमिका बजावायची आहे त्याच्याविषयी एक वेब चार्ट दिलेला आहे. तर टिकवणे, मग काय करायचं टिकवायचं, उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवायचे, म्हणजे जे आता अस्तित्वात आहे त्याचा योग्य वापर करून त्यांना टिकवून ठेवणं हे तुमची पहिलं काम आहे, भूमिका आहे.
त्यानंतर नियंत्रण करणं, काय काय नियंत्रणात करायचं, हानी रोखायची, म्हणजेच पर्यावरणाविषयी होणारे जे काही प्रदूषण आहे ती कमी करून पर्यावरणाची हानी रोखायची. त्यानंतर हानी करणारी कृती थांबवणे, म्हणजे लोक जे कृती करायला लागलेत, हानी करायला लागलेत, त्यांना थांबवणं. मानसिकता बदलणं, माणसांचं जे काही मानसिकता आहे, पर्यावरण प्रदूषण करण्याविषयीची जी काही मानसिकता आहे ती बदलणं. पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी माहिती सांगणं, पर्यावरण का जपायला पाहिजे ते सांगणं. निर्मिती, काय निर्माण करायला पाहिजे, तर पर्यावरण हानीमध्ये झालेल्या घटकांचा पुनरुज्जीवन करणे, म्हणजे समजा एखादा जात प्रजात नष्ट झालेली आहे तर तिला परत वाढवणं. एखाद्या वनस्पतींची प्रजाती नष्ट झालेली आहे तर तिला शोधून तिच्या वाढीसाठी प्रयत्न करणं. नवनिर्माणासाठी प्रयत्न करणं, नव्यानं काही जंगलं उभारणं, नव्यानं काही प्राण्यांची जी काही संगोपनाची जी काही व्यवस्था आहे ती निर्माण करणं. अशा बऱ्याच गोष्टी आपण नवनिर्माणामध्ये करू शकतो. प्रसार करायचा आहे, काय काय करू शकता, कुठं हा प्रसार करू शकता, तर शिक्षणामध्ये हा प्रसार केला जाऊ शकतो, मार्गदर्शन केलं जाऊ शकतं, जागृती केली जाऊ शकते, अनुकरण केलं जाऊ शकतं. एखाद्या व्यक्तीनं चांगल्या पद्धतीचं पर्यावरणीय व्यवस्थापन केलेलं आहे त्याचं आपण अनुकरण करता आलं पाहिजे. संघटन केलं पाहिजे, वेगवेगळे ग्रुप्स निर्माण केले पाहिजेत, तर त्या ग्रुपविषयी तुम्ही इतरांनाही सांगितलं पाहिजे, त्यांना त्यामध्ये जॉईन करून घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळेस हा ग्रुप आहे निसर्ग मित्र नावाचा, जो पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचं काम करतो आणि त्या वृक्षांची काळजी सुद्धा घेतो. प्रत्यक्ष सहभाग, तुम्ही स्वतः सहभागी व्हायला पाहिजे, इतरांना फक्त सांगायचं नाही की हे करूया ते करूया, हे करा ते करा, तुम्ही स्वतः सहभाग त्यामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर प्रतिबंध, काय केलं नाही पाहिजे, तर संभाव्य धोके रोखणे, याला हे काम केलं पाहिजे आपण. नवीन कृती कार्यक्रम आखणे, आराखडा आखणे की ज्याच्यात आपल्याला काम कसं करायचं हे ठरवणं. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक शोधणं आणि त्याच्यावर प्रतिबंध आणणं. त्यानंतर जतन करायचे, आपल्याला जे उरले आहे त्याचे जतन करणे, जेवढं शिल्लक आहे तेवढ्याच जतन केलं पाहिजे. हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे. ज्याची हानी झाली आहे त्याला परत सजीव करण्यासाठी किंवा परत त्याचं वैभव निर्माण करण्यासाठी त्याला संरक्षण देणं. अज्ञात क्षेत्रे टिकून ठेवणे, काही ठिकाणी अशी आहेत की ज्या ठिकाणावर मानवी हस्तक्षेप अगदीच नाही, तर ती ठिकाणं टिकवणं हे सुद्धा काम आपल्याला करावं लागेल. त्यानंतर येत आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र. आता संवेदनक्षम या शब्दाचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. बघा, जसं एखादं पेशंट नाही का ICU मध्ये असतं, इंटेन्स केअर युनिटमध्ये, दक्षता विभागामध्ये, असे पेशंट जर तुम्ही पाहिले तर अगदी क्रिटिकल अवस्थेमध्ये असतात. कधी ते देवाघरी जातील काही सांगता येत नसतं. तसंच ह्या क्षेत्रांच्या बाबतीत झालंय. त्यांच्यात असलेले प्राणी, त्यांच्यात असलेल्या वनस्पती किंवा त्यांच्यात असलेले इतर घटक हे कधी नष्ट होतील काही सांगता येत नाही. कधी नष्ट होतील काही सांगता येत नाही. अशा पद्धतीच्या ह्या जैवविविधतेची काही क्षेत्र आहेत की जिथं खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आणि तिथं कधीपर्यंत परत नव्यानं काय होईल, सगळी व्यवस्था निर्माण होईल काही सांगता येत नाही. म्हणजेच ही संवेदनक्षम क्षेत्र निर्माण झालेली आहे. जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. किती स्थळ आहेत अशी? 34 स्थळं. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% भाग एवढा भाग व्यापलेला होता. म्हणजे खूप मोठा हा भाग आहे. 15.7, 21% 15% जंगल वनस्पती होत्या. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्र आधीच नष्ट झालेली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या भागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहे. फक्त 2.3 एवढेच क्षेत्र शिल्लक राहिलेले आहे. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत.
जागतिक स्तरापैकी ह्या किती आहेत? 50% आहेत. भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1,500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. ह्याच्या काही 50,000 वनस्पती आहेत, ह्या विशिष्ट भागातच आढळतात, फक्त दुसरीकडे कुठे ते आढळत नाही. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोठे आहेत याची विशेष अधिक माहिती मिळवायची आहे. यासाठी तुम्हाला बरेच शोध निबंध पाहायला मिळतील की ज्याच्यातून तुम्हाला याची माहिती मिळेल. आता धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे. आता तुम्ही वर्ल्ड हेरिटेज हा धडा अभ्यासलेला आहे. तसंच आपल्या देशात काही वारसा स्थळं जी आहेत ती धोक्यात आलेली आहेत. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू व केरळ या 5 राज्यात व्याप्ती असलेला पश्चिम घाट हा खाण उद्योग व नैसर्गिक वायूंच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामांमुळे धोक्यात आलेला आहे. तेथील आशियाई सिंह व रानगवे यांचे आदिवास धोक्यात आलेले आहेत. आता या जवळजवळ 6 राज्यांमध्ये पसरलेला हा पश्चिम घाट जो आहे, या घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खाणकामाचं काम सुरू आहे. त्यानंतर अजून पण बरंच आणि जंगलतोडीचं काम चालू आहे की ज्याच्यामुळं इथं असणारे जे काही प्राणी आहेत ह्यांच्या जीवनाचा किंवा यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. ठीक आहे. यात जे काही पश्चिम आशियाई किंवा आशियाई सिंह जे आहेत, रानगवे असतील, बायसन ज्याला असं म्हटलं जातं, त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. आसाममधील मानस अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे. तेथील वाघ व एकशिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झालेला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य, भारतातील पश्चिम बंगालमधील सुंदरबनचं अभयारण्य जिथं खूप मोठ्या प्रमाणात मँग्रोव्हच्या वनस्पती आढळतात, तिवराची झाडं आढळतात. ठीक आहे. पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेली चर यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभा राहिलेले आहे. तिथं असणारा जो काय आदिवासी आहे हा लोक काय करतात, जळण्यासाठी विशिष्ट कार्यांसाठी काय करतात, वापरलं त्यांच्याकडून जात आहे. त्यानंतर धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण. हे वर्गीकरण 4 गटांमध्ये केलं जातं. संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनक्षम प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती. आता संकटग्रस्त म्हणजेच काय की ज्या आता संकटात आहेत, थोड्याच उरलेल्या. दुर्मिळग्रस्त म्हणजेच काय की ज्या दुर्मिळ आहेत. संवेदनशील म्हणजेच काय की ज्या आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत. आणि अनिश्चित म्हणजे ज्या त्यांच्या स्वभावामुळे किंवा इतर गोष्टींमुळे त्यांची नोंदच नाही आहे किंवा त्यांच्याविषयी माहिती कमी आहे असे. जसं की बघा, संकटग्रस्त प्रजातीमध्ये या प्रजातीची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ लायन टेल वानर, त्यानंतर तनमोर. तर लायन टेल जो वानर आहे तो आपल्याला शेजारी चित्रामध्ये दिलेला आहे, पान नंबर 45 वर. तर याच्याविषयी आपण माहिती घेतो की याचं जे काही संख्या ही कमी झालेली आहे. त्यानंतर दुर्मिळ प्रजाती, या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. या विशिष्ट ठिकाणीच राहतात. उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग. त्यानंतर आहे संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने घटतच राहते. सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत चिंतेचं कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गिरचे सिंह. त्यानंतर अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात आल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे, उदाहरणार्थ बुजरेपणा, अशा प्रजातींबाबत विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ शेकरू हा पुण्याच्या जे काही
भीमाशंकरचं अभयारण्य आहे, या ठिकाणी सापडणारी ही खारीचा प्रकार आहे आणि हा कमी प्रमाणात पाहायला मिळतो कारण हा लाजरा जीव आहे. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला, यामध्ये तुम्हाला IUCN या संस्थेचं कार्य सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संवर्धन संघटना IUCN ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी, रेड लिस्ट तयार करते. यादीमधील गुलाबी पृष्ठे संकटग्रस्त प्रजाती तर हिरवी पृष्ठे पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावे दर्शवतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे वागूयामध्ये काय सांगितले पहा. वनांचा नाश म्हणजे सर्वनाश. राखावया पर्यावरण, चला करूया वनीकरण. वनश्री हीच धनश्री. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण. कागदाची काटकसर, वृक्षतोडीला आवर. पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास. आरोग्याची गुरुकुली किल्ली, शुद्ध हवा शुद्ध पाणी. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हा धडा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, घरी याचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. तर इथं आपण थांबू, राहिलेला भाग उद्याच्या तासाला पाहू.